असेल आयुक्त महोदय तुम्ही तपासून घ्या कधीपासून ते सर्व काम करतायत आणि शेवटी महापालिकेचे कर्मचारी हे सगळ्यात महत्त्वाचे असतात। विकास करायचा असेल तर शासन निर्णय घेते परंतु राबवण्याचं काम प्रशासन करत असते आणि म्हणून शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत, ती समान वेगाने धावली पाहिजे। जशी आमची अपेक्षा तुमच्याकडून कामाची असते तसंच सरकारकडून देखील आपल्याला जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम आपण करतो। डीप क्लीन ड्राईव्ह आम्ही मुंबईमध्ये करतोय, कलेक्टर तुमच्याकडे पण डीप क्लीन ड्राईव्ह आता सुरू झालाय। डीप क्लीन ड्राईव्हमध्ये सफाई कर्मचारी जे आहेत अतिशय मोटिवेट झाले। ते 7 वाजता मुश्रीफ साहेब कामावर यायचे। मी म्हणालो त्यांना, मी आयुक्ताला सांगितलं हे 7 वाजता आले, लवकर 1 तास येऊ शकतात का? ते बोले आम्ही कधी प्रयत्न केला तर त्यांचे युनियन लेटर द्यायचे, असं कसं तुम्ही बोलवता? मी त्यांना जेव्हा म्हणालो मॉर्निंग वॉकला जाणारे लोक 6 वाजता येतात, तुम्ही 7ला येता, त्यांना धुळीतून कचऱ्यातून जावं लागतं, तुम्ही 6 वाजता येऊ शकता का? ते बोले 6 नाही, तुम्ही सांगितलं 5 वाजता येऊ शकतो। त्यामुळे जेव्हा आपण कर्मचारी जे आहेत त्यांना आपण एकदा त्यांची जबाबदारीची जाणीव करून दिली आणि त्यांना थोडं मोटिवेट केलं, या सगळ्या गोष्टी शक्य होतात। आणि म्हणून मला वाटतं हे सगळ्या जे काही कोल्हापूरमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर आता सोयीसुविधा येत आहेत। कोल्हापूर हे आता मुंबई पुण्याच्या जवळ येत आहे। इकडून आपण शक्तिपीठ नेतोय, नागपूर गोवा शक्तिपीठ, आणि त्यामुळे कोल्हापूरला देखील मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल। दळणवळण यंत्रणा सक्षम होतील आणि मला वाटतं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी याचा फायदा होईल। कोल्हापूर शहर हे इतर शहराच्या प्रमाणे पुढे आलं पाहिजे। माझ्या मागच्या वेळेस राजेशने माझ्याकडे रंकाळा तलाव, त्याचबरोबर आणखी कशाला पैसे मागितले माझ्या लक्षात नाही, पण दिले। गांधी मैदान आणि अनेक याच्यासाठी आपण त्यांना काही तालमीनं पैसे दिले, बरोबर। आणि जेव्हा पालकमंत्री केसरकर साहेब होते तेव्हाही त्यामुळे अनेक काम